भाजपा के माजी केंद्रीय मंत्री सम्मान्य श्री कपिल जी पाटिल के मार्गदर्शन में व भाजपा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र जी डाकी के सूचना अनुसार आज दिनांक 23 जुलाई 2025 को मुंबई नासिक हाईवे शिव सागर होटल के पास भारतीय जनता पार्टी के जनसंपर्क कार्यालय पर महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री सम्मान्य श्री देवेंद्र जी फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष सम्मान्य श्रीकांत रामचंद्र गायकर द्वारा महारक्तदान शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया और महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री सम्मान्य श्री देवेंद्र जी फडणवीस को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। इस अवसर पर भाजपा के इताड़े सरपंच जगन सेठ पाटिल के साथ साथ अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सम्मान्य श्रीकांत रामचंद्र गायकर द्वारा शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस महारक्तदान शिविर में भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर अपना रक्तदान किया। तो वही भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष सम्मान्य श्रीकांत रामचंद्र गायकर तथा उपस्थित मान्यवरों द्वारा सभी रक्तदाताओं को पुष्पगुच्छ व सर्टिफिकेट देकर सम्मानित भी किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा काल वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी भिवंडी पूर्व ग्रामीणच्या मंडळाच्या वतीनं आज हा रक्तदान शिबिराचं येथे आयोजन केलं आहे। आमच्या सगळ्यांचेच लाडके आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष डाकी साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष आदरणीय देवेजी पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज हा भिवंडी ग्रामीण पूर्व मंडळामध्ये आपल्या ह्या नवनियुक्त झालेले महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल 22 जुलै हा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आदेश दिले की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि काल खऱ्या अर्थाने सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं। आम्हालाही काल ब्लड बँक मिळाली नाही, म्हणून आज आम्ही 23 जुलै रोजी हा भिवंडी पूर्व मंडळाचा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा इथे आयोजन केलं। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे
की ह्या संपूर्ण देशामध्ये आज आपलं बघितलं गेलं तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब, या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक उपक्रम, शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्यांना न्याय द्यावा आणि सामाजिक उपक्रम राबवून आपण हा वाढदिवस देवेंद्र फडणवीस साहेब यांचा साजरा करावा, हा संदेश खऱ्या अर्थाने दिला. आणि रक्तदान आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, जगामध्ये सगळ्याच गोष्टी निर्माण करता येतात, परंतु एकमेव अशी गोष्ट आहे की जे रक्त हे निर्माण करण्याची फॅक्टरी अजूनपर्यंत ही उपलब्ध झाली नाही आणि होणारी नाही. ही फक्त आणि फक्त आपल्या मनुष्यामध्ये ते रक्त निर्माण होतं आणि तेच आपण दान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून हा उपक्रम आपण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे सर्व पक्षीय मंडळी ह्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होते आणि रक्तदान करत असते. खऱ्या अर्थाने अजेंडा असेल भारतीय जनता पार्टीचा देखील, परंतु सर्वसामान्य इतर जनता ही सर्व पक्षीय ही मंडळी येते आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे पवित्र दान आहे. आणि नक्कीच सगळी मंडळी त्या मोठ्या संख्येने आज रक्तदान कालही देखील झाल्याने आजही देखील सगळीकडे या रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं. आणि म्हणून या भिवंडी ग्रामीणच्या वतीने देखील हे आयोजन करून रक्तदान हे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, याचा देखील तुटवडा आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहे. आणि म्हणून हे शिबिर आयोजन करून मोठ्या संख्येने रक्तदान करावं याचं आम्ही आव्हान केलं. आणि आज आपण बघितलं गेलं तर खूप मोठी मंडळी, कार्यकर्ते देखील आपलं रक्तदान देऊन हे कार्यक्रम यशस्वी करण्याच्या माध्यमातून सगळे एकत्रित आलेले आहेत.